महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांची आज 125वी जयंती आहे। चंद्रपुरातल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। चंद्रपूरचे भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर महायुतीमध्ये मंत्रीपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवारांना डावलण्यात येत असल्याची नाराजी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे। दरम्यान मुनगंटीवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे, तर अशा पद्धतीने आज या कार्यक्रमामध्ये राजकीय पटलावरती विविध चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मासा कन्नमवार यांची 125वी जयंती आहे आणि या निमित्ताने चंद्रपुरामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। नागपूरमधल्या कन्नमवार यांच्या 125व्या जयंतीच्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती कळतेय। सुधीर मुनगंटीवार वैयक्तिक कारणासाठी मुंबईत आहेत असं कळतंय। विजय वडेट्टीवारांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिल्यामुळे मुनगंटीवार नाराज आहेत अशी माहिती कळतेय। तर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हे विजय वडेट्टीवारांना देण्यात आलेलं आहे। मुनगंटीवारांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं, परंतु या संदर्भात नाराज असल्यामुळे मुनगंटीवार उपस्थित राहणार नाहीत असं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सारंग पांडे आपल्या सोबत आहेत। सारंग, आतापर्यंत नाव होतं मुनगंटीवार यांचं पाहुणे म्हणून, पण आता ते येत नाहीत असं कळतंय, काय कारण यामागे? पूर्वी हे आता अगदी स्पष्ट झालेलं आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जे माजी पालकमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार, ते आता या मासा कन्नमवार 125वी जयंतीनिमित्त जो आयोजित कार्यक्रम आहे त्याला उपस्थित राहणार नाही आहेत। मुनगंटीवार हे सध्या मुंबईला असल्याचं सांगितलं जात आहे। याबाबत मुनगंटीवार कुठलंही स्पष्ट बोलायला तयार नाही, मात्र मुनगंटीवारांचे जे समर्थक आहे त्यांचं एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगण्यात आलेली आहे की हा जो कार्यक्रम आहे म्हणजे जयंतीचा, हा भाजपचेच आमदार जे आहे किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेला आहे। मात्र भाजपचे ज्येष्ठ नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना फक्त आमंत्रित पाहुण्यांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, जेव्हा की राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। टेक्निकली जर आता पाहिलं तर विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार हे दोघंही आमदार आहेत। अशावेळी भाजपच्या आमदारांनी एखादा कार्यक्रम आयोजित करावा आणि त्यामध्ये आपल्याच पक्षाच्या नेत्याला फक्त प्रमुख पाहुण्यामध्ये स्थान द्यावं आणि काँग्रेसच्या नेत्याला आणि माजी विरोधी पक्ष नेत्याला कार्यक्रमाचं अध्यक्ष करावं, याच्यावर त्यांचं ऑब्जेक्शन आहे आणि त्यामुळेच सुधीर मुनगंटीवार जे आहे ते या कार्यक्रमाला येणार नाही आहेत। खरं म्हणजे जर पाहिलं तर हा सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामधला वाद आहे, कारण आपण लोकसभेतही पाहिलं, विधानसभेतही पाहिलं तर या दोघांमधले जे वाद आहेत ते अगदी टोकाला गेले होते। हा वाद अगदी मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असाच आहे। मात्र मुनगंटीवारांना ज्या प्रकारे मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे आता ही चर्चा आहे की कदाचित मुनगंटीवारांना फडणवीस यांच्यासोबत डायस शेअर करायचा नाही आहे, म्हणून त्यांनी ते उपस्थित राहतात आहे का? कारण जरी वेगवेगळं सांगितलं जात असलं, हा वाद जरी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामधला असला तरी याचा अल्टिमेट जे रिझल्ट आहे तो कुठेतरी फडणवीस विरुद्ध मुनगंटीवार असाच पाहिला जात आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर मुनगंटीवार उपस्थित राहणार नाही आहेत, पण त्याचे वेगवेगळे पैलू आहेत हे नक्की। सुधीर मुनगंटीवार यांच्या अनुपस्थितीवरती आमदार किशोर जोरगेवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मला याचं स्वागताध्यक्षपद 1 महिन्यापूर्वी म्हणजे 1 महिन्याच्याही अगोदर म्हणजे अधिवेशन आहे सरकार त्या कालावधीमध्ये त्यांनी सांगितलं, विनंती केली की आपण या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष व्हावं आणि मी ते मान्य केलं। तोपर्यंत त्यांनी ती सगळी जी नावं आहेत ती त्यांनी तयार केली होती आणि मला वाटतं की त्यांनी माननीय मुनगंटीवार साहेब यांच्यासोबत सुद्धा त्यांनी संपर्क केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।